बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्य, थोर यातना धरीज येतो. संत महात्मे आपल्याला जे बोलतात त्याचं चिंतन करा. त्या यमाला अजिबात करुणा नाही, हेच आपल्याला योग वासिष्ठ सांगतं. त्या काळानं गिळंकृत केलेलं नाही असं काय महाभारतामध्ये अशाच अर्थाचा, पण याच्यापेक्षा पुढचा विचार सांगणारा एक श्लोक आला. महाभारत तिथं असं म्हणतं की सगळ्या जगाला काळ खातो. काल पचती भूतानी सर्वण्यवात मनात्मनी, काळ सगळ्यांना खातो सर्वण्यवात मनात्मनी. या जगतामध्ये जे जे काही सजीव आहे त्याला काळ खातो, जे जे काही निर्जीव आहे त्यालाही काळ कालांतराने खातो. खात नाही असं नाही. काल पचती भूतानी, कुणाला का जग असं कसं आहे महाराज, तुकाराम महाराजांचं म्हणणं पहा ना, जगा काळ खाय. आम्ही माथा दे जगाला, सगळ्या जगाला काळ खातो, प्रश्न नाही. पण महाभारत असं म्हणतं काल पचती भूतानी सर्वण्यवात मनात्मने यस्मिंस्तु पच्यते कालः तम वेदेह न कश्चन. महाभारत बोलतं काळ सगळ्या जगाला खाऊन पचवतो, पण काळालाही जो पचवतो त्याचं भजन करायला मात्र कोणी तयार नाही. विठ्ठला विठ्ठला कठोपनिषदामध्ये परमात्म्याच्या सामर्थ्याचं चिंतन करताना आलेले शब्द आपण पाहना. कठोपनिषद आपल्याला त्या संबंधामध्ये असं बोलतं की हा जो सूर्य प्रकाशित होतो, हा जो अग्नी प्रज्वलित होतो, कुणाच्या भयानं, कुणाच्या भयानं? काही नाही, त्या परमात्म्याच्या भयाशिवाय दुसरं काहीही होत नाही. सूर्य प्रकाशित होतो, परमात्म्याच्या भयानच प्रकाशित होतो. भयात अग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा. कठोपनिषद आपल्याला सांगतं की मृत्यू सुद्धा ज्याला घाबरून पळतो तो जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं भजन करायला कोणी तयार नाही. तुकाराम महाराजांनी आपल्याला जे चिंतन सांगितलं ते शेवटच्या दिवसाचं जर सांगितलं असेल तर शेवटचा दिवस कोणता हा प्रश्न आपल्याला विचारात घेतला पाहिजे. आता निर्दय कठीण क्रूर या सगळ्या विशेषणांचा विचार मला वेगळा करायचा नाही, तेवढा वेळही माझ्या हातामध्ये नाही. मग तुकाराम महाराजांनी शेवटचा दिवस कोणता मानला? कारण कोणताही दिवस, कोणताही क्षण जर शेवटचा असू शकतो तर त्या दिवसात त्या क्षणाला गोड करणं, तो दिवस गोड करणं हे कसं शक्य आहे याचा विचार आपल्याला केला पाहिजे. याच्याकरता म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा हे जे तुकोबराय बोलतात त्याच्यातला शेवटचा दिवस म्हणजे कोणता याचं पहिल्यांदा चिंतन केलं पाहिजे. सामान्यतः आपल्या बुद्धीला काय पडतं, आयुष्याचा शेवटचा दिवस तो शेवटचा दिवस, पण असा अर्थ परमार्थामध्ये अभिप्रेत नाही. शेवटचा दिवस कोणता मानायचा या दृष्टीने मी चिंतन करताना एक वाक्य सांगतो. तुकाराम महाराजांचा अभिप्राय तिथे असा असावा असं म्हणून आपल्याला सांगतो. आयुष्याच्या शेवटच्या दिवसाला शेवटचा दिस म्हणत नाहीत, जीवदशेच्या शेवटच्या दिवसाला शेवटचा दिस म्हणतात. विठ्ठला विठ्ठला जीवदशेचा शेवटचा दिवस असला पाहिजे. त्याच्याकरता म्हणून शेवटचा दिस म्हणजे काय याचं चिंतन करताना पुन्हा एकदा आपल्याला मी भागवताच्या एकादश स्कंधामध्ये नेतो. नाथ महाराजांनी केलेलं चिंतन पुन्हा एकदा आपल्याला वेगळ्या अंगाने सांगतो. नाथ महाराजांनी एकादश स्कंधावर विवरण करताना मानवी जीवनामध्ये येणाऱ्या 5 प्रलयाचा विचार केलाय. त्याला पंचप्रलय असं म्हणतात. 5 पद्धतीचे प्रलय मानवी जीवनामध्ये घडतात. मला 5ही प्रलय आपल्या समोर ठेवायचे आहेत. त्याच्यातला पहिला प्रलय आहे त्याला दैनंदिन प्रलय म्हणतात, दुसरा नित्य प्रलय आहे, तिसरा मरण प्रलय आहे, चौथा ब्रह्मांड प्रलय आणि 5वा आत्यंतिक प्रलय आहे. आता हे 5 प्रलय याचे अर्थ काय होतात ते अर्थ मी आपल्याला सांगतो आणि थोडासा या संदर्भातला विचार सांगून माझी सेवा मी संपवतो. ऐका, 5 प्रलयाचा विचार आपल्याला नाथ महाराज सांगतात पंचप्रलयाचा. त्याच्यातला दैनंदिन प्रलय म्हणून एक प्रलय आहे. आपलं जे शरीर आहे ते जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत या शरीरामध्ये नित्य काहीतरी बदल होत असतात. या शरीरातल्या काही गोष्टी निघून जातात, त्या तिथे नवीन गोष्टी त्याची जागा घेतात. दात पडतात, नवीन दात तिथं जागा घेतात. केस वाढतात, कापून टाकले की पुन्हा नव्यानं उगवतात. नख वाढली की काढून टाकली पुन्हा नख वाढतात. असं होतं की नाही? तसंच आपल्या शरीरामध्ये अंतर्गत सुद्धा हा विचार आपल्याला करावा लागतो. काही लाल पेशी, पांढऱ्या पेशी कमी होतात, वाढतात. आता आहेच आहे ना, सध्या 7च आहे त्याची. पांढऱ्या पेशी कमी झाल्या, मग काय करा, अमुक करा, तमुक करा, त्याला दवाखान्यात न्या, त्या पपईच्या पानाचा रस काढून त्याला पाजा. म्हणजे त्या निमित्तानं औषधही सांगून जातो तुम्हाला. पपईच्या पानाचा रस काढून त्याला पाजा. असं केलं की मग त्या पांढऱ्या पेशी वाढतात. ज्या पांढऱ्या पेशी शरीरातून निघून गेल्या त्यांची जागा नवीन पेशींनी घेतली. ज्या लाल पेशी निघून गेल्या, वाढल्या, कमी झाल्या, वाढलेल्या कमी होतात, कमी झालेल्या वाढतात.
शरीरामध्ये अशी जी परिवर्तनं घडतात याच्यामध्ये दर 7 वर्षांनी आपलं शरीर पूर्ण बदलतं असं वैद्यकीय शास्त्र आपल्याला सांगतं. म्हणून जन्माला आलेल्या मुलाच्या अंगावरची कातडी बघितली एकदम मऊ असते, हळूहळू ती कातडी निघून जाते, त्याची जागा नवीन कातडी घेते आणि संपूर्ण शरीराची कातडी, जुनी कातडी जाऊन नवीन कातडी यायला त्याला 7 वर्ष लागतात. या 7 वर्षामध्ये कातडं नवीन आलं, त्याच्यानंतर मग हळूहळू 7 वर्षानंतर दात पडायला सुरुवात होतात, मग ते दात हळूहळू ते पडून जातात, मग 14व्या वर्षापर्यंत नवीन दात येतात. असं करत करत 7 वर्षापासून ते मग पुढं 7व्या वर्षी मुलाला पहा, 14व्या वर्षी पहा, एकदम 21व्या वर्षी पहा, 28व्या वर्षी पहा, 17व्या वर्षी, मला पाढा येतो 7चा मला, पण वेळ नाही माझ्या हातामध्ये, 17व्या वर्षी पहा, एकदम जी परिवर्तनं दिसतात. मग माणसं असं म्हणतात, अरे 7व्या वर्षी मी तुला बघितलं होतं, आता अजिबात तू ओळखू येत नाहीस. काय येत नाही? कारण दैनंदिन प्रलय त्याच्या जीवनामध्ये घडलेला आहे, त्याच्यामुळे तो मुलगा आपल्याला ओळखू येणार नाही. नवीन जुनं जातं आणि नवीन त्याची जागा घेतं. पण हे सगळं परिवर्तन होत असताना आपल्याला मात्र तिळमात्रही जाणीव होत नाही, म्हणून त्याला प्रलय म्हणा. विठ्ठला विठ्ठला. दुसरा प्रलय आहे तो नित्य प्रलय. नित्य प्रलय म्हणजे काय? नित्य प्रलय म्हणजे काही नाही, आपल्या सगळ्यांची आवडती झोप म्हणजे नित्य प्रलय आहे. रोज रात्री मनुष्य झोपतो की नाही? गाढ झोप लागते, सुषुप्ती अवस्था. मी स्वप्न म्हणत नाही, जागृती म्हणत नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये जेव्हा जीव जातो तेव्हा त्याला काय कळत असतो? काही नाही. इंद्रियांचा लय प्राणामध्ये झाला, मनाचा लय प्राणामध्ये झाला, संस्कारांचा लय प्राणामध्ये झाला. सुषुप्ती अवस्थेमध्ये काय कळतं? ज्ञानोबाराय बोलताना असं म्हणतात, निद्रिताची अंगेशी साप तैशी उर्वशी. झोपलेल्या माणसाच्या शेजारी साप आला काय आणि झोपलेल्या माणसाच्या शेजारी उर्वशी आली काय, त्याला काय कळतं? काहीही त्याला कळत नसतं. मग अशी जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये काहीही न कळणं, यालाच आपल्याला प्रलय असं म्हणता येतं. काही कळत नाही बाबा, कुठं झोपलो आपण, कुणाच्या घरी झोपलो, दक्षिण दिशेला पाय आहेत का उत्तर दिशेला पाय आहेत, आपल्या बाजूला कोण झोपलंय, आपण पलंगावर आहोत का जमिनीवर आहोत, गादी आहे का नाही, उशी आहे का नाही, कोणी आजूबाजूला घोरतंय का नाही, काहीही घेणं देणं नसतं. कीर्तनामध्ये सुद्धा असं चालू असतं. आपल्या बाजूचा माणूस हसतोय का रडतोय का कीर्तन संपलं, काही घेणं देणं नसतं महाराज. झोप कीर्तनामध्ये येते. आता त्याला कोण काय काय, ते एका सुभाषितकाराने असं वर्णन केलंय की ही झोप आहे की नाही, झोप ही कुंभकर्णाची बायको आहे म्हणे, कुंभकर्णाची. ही निद्रा प्रियोय खलु कुंभकर्णो हतसमीके सरघुत्तमे न वैधव्यमापद्यत तस्य कांता श्रोतुम समायातु कथाम पुराणम, असं सुभाषित आहे. काय म्हणे, निद्रा प्रियोय खलु कुंभकर्ण, ही निद्रा कुंभकर्णाची फार आवडती बायको होती. राम रावणाच्या युद्धामध्ये कुंभकर्ण मारला गेला. मारला गेल्यामुळे त्याची ही जी बायको होती ती झाली विधवा. वैधव्यम आपद्यत तस्य कांता, तस्य कांता वैधव्यम आपद्यत, त्याच्या बायकोला वैधव्य आलं. मग त्या निद्रेला वैधव्य आलं, नवरा मरून गेला, कुंभकर्ण मरून गेला. मग त्या झोपेने असा विचार केला, जोपर्यंत आपला नवरा होता तोपर्यंत आपण पुष्कळ संसार केला, आता नवरा मरून गेला, संसारात किती लक्ष घालायचं. तेव्हापासून ती झोप फक्त प्रवचन कीर्तनाला येते, इतरत्र कुठंही संसारामध्ये ती जात नाही. याचं काय हे लक्षात घ्या ना आपण. ही जी सुषुप्ती अवस्था मानवी जीवनामध्ये निर्माण होते, या सुषुप्ती अवस्थेलाच शास्त्र नित्य प्रलय असं म्हणतं. विठ्ठला विठ्ठला. हा झाला नित्य प्रलय. रोज रात्री आपल्याला झोप येते, तर रात्री आपण झोपतो, सकाळी उठलो, जाग आली की पुन्हा आपण उठून उभे राहतो. पुन्हा मग काल काय करायचं अर्धवट राहिलं ती कामं करण्याकरता प्रवृत्त होतो. याला नित्य प्रलय म्हणतात. हा रोज आपल्या जीवनामध्ये येणारा प्रलय. तिसरा प्रलय आहे त्याला म्हणतात मरण प्रलय. मरण प्रलय या नावावरून आपल्याला कळायला हरकत नाही. आपण मरणं, आपलं प्रारब्ध संपणं, देहपात होणं, ज्याला मृत्यू म्हणतात तो मृत्यू येणं, याला म्हणतात मरण प्रलय. मरण प्रलयामध्ये सुद्धा आपल्याला काही कळत नसतं. जसं सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला काही कळत नाही, तसं मेलेल्या माणसाला तरी कुठं खरं काय कळतं? काहीच कळत नाही. आपल्या बाजूला बसून बायको रडते का मनातल्या मनात तिला बरं वाटतंय, कळतं का? काही कळत नाही. पोरांना बरं वाटतंय का खरंच पोरांना वाईट वाटतंय बाप मेल्याचं, कळतं का?
काहीही कळत नसतं. काय बायको म्हणा, मुलं म्हणा, मुली म्हणा, अंगावर पडून रडत असतात, पण आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. काय कळतं काय त्या देहाला? त्यांनी जर उठून विचारलं, बाई का रडतेस तू, तर मग तिची अवस्था काय होईल? तिच्यासाठी वेगळं रडावं लागेल की नाही पुन्हा? मग हे असं होत नाही. त्याला काही कळत नसतं आपल्या शेजारी कोण बसलं, कोण रडतंय, बायकोचं नेमकं म्हणणं काय आहे. तर त्याच्या अंतात त्या तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. ते एका बाईचं त्याच्या सासूचं अजिबात पटत नव्हतं, म्हण अजिबात मधून विस्तव जात नव्हता. हिने तोंड बघायचं नाही, तिने हिचं तोंड बघायचं नाही, पण सासू सुना होते, आता त्याला काय करणार. असं आहे, जगतामध्ये दोघे जण कधीच जन्माला येत नाहीत. चांगली सासून चांगली सून कधीच जन्माला येत नाही जगात. तुम्ही कधीचा इतिहास काढून बघा, चांगली सासू चांगली सून कधीच नाही. ते सासू सुनेचं पटायचंच नाही. एके दिवशी ती सासू वृद्धापकाळानं मेली. मेल्यानंतर तिची सून होती, ती अंगावर पडून पडून रडायला लागली. सासूबाई मला सोडून कसे गेलात हो, आता मी एकटी कसं राहू, भांडणाशिवाय कसं जगू. तिचं काय जे म्हणणं असेल ते असेल, पण ती अंगावर पडायला लागली, मिठी मारायला लागली सासूच्या देहाला. तिची एक मैत्रीण आली आणि मैत्रिणीने विचारलं, जिवंत असताना तुमच्या दोघींचं कधी पटलं नाही आणि आता अंगावर पडून रडण्याचं नाटक कशाला ग? मेली तर बरं झालं म्हण ना, रडायचं नाटक कशाला? कशाला तिच्या अंगावर पडतेस? त्या बाई सुनेनं सांगितलं, बाजूला ये म्हणे, तुला सांगते, कीर्तनात सांगू नको कुठं, ऐक म्हणे. काय झालं? ती म्हणाली, मला सासूबद्दल प्रेम आहे म्हणून तिच्या अंगावर पडत नाही, कमरेला मिठी मारून किल्ली कुठं लावलेली आहे एवढं बघून घेते, बाकी मला काही घेणं देणं नाही तिच्याशी. राही नका मरे नका, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. सासूला काही कळतं काय? काही कळत नाही. याला म्हणतात मरण प्रलय. मरण प्रलयामध्ये देहपात झालेला आहे. जो स्थूल देह पडलेला आहे, सूक्ष्म देहाचा आत्ता इथं जाणीवेशी संबंध राहिलेला नाही. आणि ब्रह्मज्ञानाशिवाय कारण देह जर संपणारच नसेल तर कारण देह अबाधित आहेच आहे, ब्रह्मज्ञानापर्यंत तो टिकणारच आहे. पण त्या कारण देहाला सुद्धा जोपर्यंत स्थूल देह मदत करत नाही तोपर्यंत कारण देहाचं सुद्धा तशा अर्थाने काही उपयोग आपल्याला मानता येणार नाही. या दृष्टीने सगळा विचार केला तर स्थूल देहाचं पडणं, आपलं प्रारब्ध संपणं, याला मरण प्रलय असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि तिसरा जो प्रलय, चौथा जो प्रलय आहे, त्याला म्हणतात ब्रह्मांड प्रलय. ब्रह्मांड प्रलय म्हणजे काय? हे सगळं जग कधी ना कधीतरी संपणार आहे. आपण म्हणतो ना, प्रलय आला बाबा, प्रलय आला, जगबुडी आली, जगबुडी आली, म्हणजे काय? याला ब्रह्मांड प्रलय असं म्हणतात. या ब्रह्मांड प्रलयामध्ये काय असतं, एक लक्षात घ्या. मी आपल्याला थोडंसं मागे नेतो पुन्हा. काय असतं, जेव्हा आपला दैनंदिन प्रलय होतो, अंगावरचं कातडं वगैरे बदलत जातं, त्यावेळेला वासना अंकुर रूपाला असतात. ज्या वेळेला आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये जाऊन नित्य प्रलयाचा आधार घेत असतो किंवा तो अनुभव घेत असतो, तेव्हा वासना वृद्धिंगत झालेल्या असतात. मरण प्रलयामध्ये वासना सूक्ष्म रूपामध्ये राहिलेल्या असतात देहामध्ये. ब्रह्मांड प्रलयामध्ये जगाच्या सगळ्या वासना या परमात्म स्वरूपात स्थिर झालेल्या असतात. पण असतात, संपत नाहीत. त्या वासना इकडे तिकडे जात नाहीत, पण परमात्म स्वरूपामध्ये त्या वासना हे जाऊन स्थित झालेले असतात. मग हे सगळा जो दृश्य प्रपंच आहे, हे सगळं जे दृश्य विश्व आहे, ते विश्व त्या युगामध्ये ज्या महाभूताच्या आधिक्यानं निर्माण झालेलं असतं, त्या महाभूतामध्येच त्या विश्वाचा लय होणं, याला ब्रह्मांड प्रलय असं म्हणतात. आपण चिंतन करून पहा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतापासून जगतामध्ये प्रत्येक पदार्थ जर बनत असेल तर ही सृष्टी सुद्धा या पंचमहाभूतांनी बनलेली आहे. पण मग पृथ्वी जर पंचमहाभूतांनी बनली तर पंचमहाभूतातल्या कोणत्या तरी एका महाभूताचं आधिक्य असावं लागतं आणि इतर महाभूतांची त्याला जोड असावी लागते, तर कोणताही पदार्थ बनतो. पृथ्वी बनली ती पृथ्वीनं बनलेली नाही. सध्याची आपण ज्या पृथ्वीच्या पाठीवर राहतो आहोत, ही जी पृथ्वी आहे ना, याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे, म्हणून या पृथ्वीला अबहुल पृथ्वी असं म्हणतात. आपाचं म्हणजे पाण्याचं बाहुल्य तिच्या ठिकाणी आहे. म्हणून आपण शाळेमध्ये शिकलेलं आपल्याला आठवत असेल की पृथ्वीच्या पाठीवर 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे, असं आपण शिकलो की नाही. मग 71% जर या पृथ्वीवर पाणी आहे तर ही पृथ्वी पाण्यानं बनली, पाण्याचं आधिक्य आहे, अबहुल पृथ्वी आहे. त्यामुळं या पृथ्वीचा जो प्रलय होणार आहे तो पाण्यानं होणार आहे. स्वयंभू मनूच्या बाबतीमध्ये जसा प्रलयाचा विचार झाला की नाही भागवतामध्ये, तसाच ही पृथ्वी सुद्धा पाण्यात, सगळी
सगळीकडे पाणीच 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 होणार आहे आणि या जगतातली सगळी स्थूल सूक्ष्म सृष्टी ही सगळी लयाला घाबरू नका, अजून वेळ आहे त्याला. मी आपल्याला फक्त काय होणार आहे हे सांगितलं. 4,32,000 वर्ष कलियुगाचे आहेत, त्याच्यातले 5,000 संपलेत. पुष्कळ वेळ आहे अजून, चिंता. आपलं तरी भागतंय, पुढच्यांचं काय होईल ते होऊ द्या, आपलं भागतं आहे. मुद्दा हा आहे या सगळ्यातून की ज्या महाभूताच्या प्राबल्यानं ही सृष्टी निर्माण झालेली असते, कदाचित पुढच्या युगामध्ये तेजानं, तेज नावाच्या महाभूताच्या आधिक्यानं जर ही पृथ्वी बनली असेल तर त्यावेळेचा प्रलय ही सगळी पृथ्वी पेटून संपणार, जळून संपणार. त्याच्या पुढे जर आकाश या महाभूताच्या प्राबल्यानं जर ही सृष्टी बनलेली असेल तर त्यावेळेचा प्रलय हा वायूमध्ये, आकाशामध्ये ही पृथ्वी अशी एकदम लय पावून जाणार, आकाशामध्ये अशी एकदम गडप होऊन जाणार, अशी पृथ्वी होणार. काही वेळेला जर पृथ्वी या महाभूताच्या प्राबल्यानेच जर पृथ्वी बनलेली असेल तर ही पृथ्वी अशी कोसळून पडणार खाली, तिची संपूर्ण माती होऊन जाणार. असं प्रत्येक महाभूताच्या आधिक्यानं ज्या ज्या युगामध्ये जी जी सृष्टी निर्माण झालेली असते त्या त्या महाभूतामध्ये त्या त्या सृष्टीचा लय होतो. पण त्या सृष्टीमध्ये राहिलेल्या सकल जीवांच्या वासना त्या मात्र इतरत्र न जाता परमात्मा स्वरूपामध्ये राहतात. आणि मग ज्या वेळेला परमात्मा पुन्हा एकदा ती सृष्टी उत्पन्न करतो त्यावेळेला त्या वासनेच्या जोरावरती पुन्हा तसे तसे जन्म आपल्याला देतो. हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या परमतत्वामध्ये विलीन होऊन राहतात. त्याला आपल्याला ब्रह्मांड प्रलय म्हणता येतं. नाथ महाराजांनी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हे जे सांगितलं, हा जन्म कुठला आहे? ब्रह्मांडानंतरचा जन्म आहे, ब्रह्मांड प्रलयानंतरचा जन्म आहे. मरण प्रलयानंतरच्या जन्माला प्रमाण पाहिजे असेल तर आगा कर्मी जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. हे मरण प्रलयाच्या नंतरच्या जन्माचं चिंतन आपल्याला ज्ञानेश्वरीत करता येण्यासारखं आहे. आणि अशा वासना शिल्लक राहतात, हा ब्रह्मांड प्रलय झाला. आणि जिथं मानवी जीवनातल्या वासनाही शिल्लक राहत नाहीत त्या वासनांचा सुद्धा लोप होऊन जातो. वासनेचा लोप कशामुळे होतो? ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्याची. वासनेचा लोप कधी होतो? ब्रह्मज्ञानात होतो. म्हणून आत्यंतिक प्रलय याचं दुसरं नाव आहे ब्रह्मज्ञान. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ब्रह्मांड प्रलयामध्ये सुद्धा आपल्याला काही कळत नाही. तसं ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही या जगतामधल्या व्यवहाराची आपल्याला जाणीव होत नाही. नाही, या जगताचं दृश्य रूपानं दर्शनच होत नाही. जिकडे पाहायचं जिकडे पहा तिकडे परमात्म्याचं दर्शन आपल्याला होतं. कितीतरी प्रमाणे या दृष्टीनं आपल्याला देता येतील. म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा आपल्याला दृश्य जग दिसत नाही. आपण तुकाराम महाराजांचा आंधळा पहा. सहज मी आंधळा गा निज निराकार, सहज मी निज निराकार,
दिसते मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे माझे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते दृश्यतेची झाले काही दृश्य होते अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते दृश्यतेची झाले काही दृश्य होते सुखे मी निजलो शून्य सावली येते सुखे मी निजलो सुखे मी निजलो ब्रह्मज्ञानामध्ये सांगा तुकोबराय बोलतात सहज मी अंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे काय दिसलं मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते जे दृश्य जग मला आतापर्यंत जाणवत होतं अदृश्यतेचे झाले कशामुळे झालं सुखे मी निजलो गा शून्य सारो निजेथे त्रिकूट शिखरी गा दान मिळे आईते तुकाराम महाराज आपल्याला चिंतन सांगतात त्याचाही विचार आपण करा असं ब्रह्मज्ञान यालाच तुकाराम महाराज मानवी जीवनातला शेवटचा दिवस म्हणतात कारण असं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तो मानव राहत नाही तो ब्रह्म होतो विठ्ठला विठ्ठला त्यामुळे त्याला मानव म्हणण्याचं कारण नाही तो दिसायला माणसासारखा दिसत असेल पण तो माणूस म्हणणं नाही ज्ञानोबारायांनी केलेले चिंतन पहा ज्ञानेश्वरी वाचा आपण ज्ञानोबाराय बोलतात ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव हे सुखाचे कोंब येर माणूसपणाची भांब लोकची भागू मामांचा पाठ बरं का मामांचा पाठ बघितला तर असा आहे येर माणूसपणाची भांब लोकची भागू दांडेकर मामांच्या प्रतीतला पाठ आपल्याला पाठ असलेला पाठ काय येर माणूसपणाची भांब लौकिक भाग हा आपल्याला असलेला पाठ आहे कसं का असे ना पण माणूसपणाची भांब आहे हे आपल्याला विसरता येणार नाही अरे मनुष्याकारे ज्ञानची तो ज्ञानोबाराय चिंतन करतात फक्त माणसाचा आकार त्याला प्राप्त झालाय वास्तविक ते ब्रह्मज्ञान आहे म्हणून त्याला माणूस म्हणायचं नाही आणि म्हणून असा जो मनुष्यत्वाचा मानवी जीवनाचा जो शेवटचा दिवस तो गोड झाला पाहिजे तुकाराम महाराज त्याला शेवटचा दिवस म्हणतात शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता केला होता
तुकोबाराय बोलतात, आता हा शेवटचा दिस गोड व्हावा असं व्हायचं असेल तर त्याच्याकरता मागे आम्ही अट्टहास केलेले आहेत. याजसाठी कशा करता? शेवटचा दिस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास. आम्ही खूप अट्टहास केला होता. परिणाम काय झाला? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. तुकाराम महाराजांनी केलेलं ते चिंतन काय आहे याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. पण हा शेवटचा दिस गोड व्हावा याच्याकरता अट्टहास जे करावे लागले ते अट्टहास नेमके कोणते आहेत या संबंधातला थोडासा विचार करणं आवश्यक आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे जर जीवनातला शेवटचा दिस असेल तर त्याच्याकरता करावा लागणारा अट्टहास कोणता, आणि तो अट्टहास करण्याकरता खरंच शेवटचा क्षण आपल्या हातात आहे काय या संबंधातला थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. एकदा संप्रदायपूर्वक आपण प्रेमानं भजन करू, त्याच्यानंतर थोडासा या प्रश्नाचा विचार करतो, सेवा संपवतो. विठोबार याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्या संतप्त भूतकालातून संतृप्त वर्तमान कालापर्यंतचा प्रवास सांगतात, आणि तो प्रवास सांगत असताना काळाच्या संबंधानं तो प्रवास कसा घडतो याचा थोडासा विचार करून शेवटचा दिस म्हणजे तुकाराम महाराजांना काय अभिप्रेत असावं याचा थोडासा अनुमान आपण बांधलेला आहे. आणि त्या दृष्टीनं शेवटचा दिस म्हणजे ब्रह्मज्ञान आहे, तर याच्याकरता करावे लागणारे अट्टहास कोणते याचा विचार केला तर शास्त्रकारांनी सांगितलेले विवेकापासून ते तत्वम पदार्थ शोधनापर्यंतचा प्रत्येक अट्टहास आपल्याला अट्टहास मानता येतो. पण अडचण ही आहे, मघाशी आपण बोललो त्या दृष्टीनं की शेवटचा दिस कोणता आहे हे खरंच माणसाला कळणार नाही. ठीक आहे, ब्रह्मज्ञान म्हणजे शेवटचा दिवस असेल याच्यात वाद नाही, पण ते तत्वदृष्टीनं व्यवहार दृष्टीनं किंवा वस्तुस्थिती जर बघितली तर ते ब्रह्मज्ञान होईल तेव्हा होईल, त्याच्या आधी आपण मेलो तर कोणताही क्षण शेवटचा क्षण असू शकतो, ही वस्तुस्थिती तरी आपल्याला नाकारता येणार नाही ना. मग जर तो क्षण आपल्या जीवनातला शेवटचा क्षण असेल तर शेवटचा क्षण जसा जवळ येत जातो तसा अट्टहास जास्त केला जातो. विठ्ठला विठ्ठला
अट्टहास कोणते असतात याचा विचार करा. काय आहे, अट्टहासामध्ये दोन प्रकार असतात. एक निष्फल अट्टहास असतो आणि दुसरा सफल अट्टहास असतो. ज्ञानोबारांनी दोन्हीची उदाहरणं आपल्याला दिली आहेत. मी दोन्ही आपल्याला सांगतो. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशक कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबारांनी जे चिंतन केलंय त्या सगळ्या चिंतनातली शेवटची ओवी आपण पहा. तिथं एका अट्टहासाचा विचार ज्ञानोबाराय करतात. ज्ञानोबारांचं तिथलं म्हणणं काय पहा. ज्ञानोबाराय असं म्हणतात, संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा ऐसी आही करू म्हणती तयाचा आग्रहोची हुरे. हा निष्फल अट्टहास आहे. विठ्ठला बऱ्याच वेळेला असं घडतं की ज्याच्यातून फारसं फल प्राप्त होणार नाही त्याच्याकरता मनुष्य विनाकारण अट्टहास करतो, विनाकारण हट्टीपणा करतो. आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचंय ते कसं प्राप्त होईल हे बघावं, त्याला फार महत्त्व देऊ नये. जीवनाचं आत्यंतिक कल्याण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत प्राप्त होणाऱ्या फलांना कितपत महत्त्व द्यायचं याचा विचार माणसाने अंतर्मुख होऊनच केला पाहिजे. किती महत्त्व द्यायचं, पैसे मिळाले किती महत्त्व द्यायचं, सत्ता मिळाली किती महत्त्व द्यायचं, याला किती महत्त्व येतं, फार महत्त्व येत नाही. पण तरी त्या वेळेला मनुष्य इतका अट्टहास करतो. मी आपल्याला अगदी सोपं उदाहरण सांगू का. एखाद्या म्हाताऱ्या बाईला किंवा म्हाताऱ्या माणसाला त्या सुईमध्ये जर दोरा ओता येत नसेल तर किती अट्टहास होतो. त्याला चोखून चोखून त्या दोऱ्याला ताठ करतो, एकदम पिळून 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 पिळून, तरी जात नाही. आता दिसतच नाही डोळ्याला. बरं, सून म्हणते मी घालून, नाही नाही ह्याला घातल्याशिवाय मी पाण्याचा थेंब घेणं. कशा करता एवढा अट्टहास पाहिजे. घालू देत ना, तिला घालून देऊ देत. आपल्याला टाकणं एवढंच काम आहे ना, ते होत आहे ना, मग कशा करता त्याचा अट्टहास. हे सगळे निष्फल अट्टहास आहे. नाही नाही असं केल्याशिवाय मी पाण्याचा थेंब घेणार नाही, ते केल्याशिवाय, एवढी सिरियल झाल्याशिवाय, कशा करता हे विनाकारण केले जाणारे अट्टहास आहेत. याच्याने जीवनावर असे कोणते फार मोठे बदल घडणार आहेत की ज्याचा विचार आपण अंतर्मुखून करावा नाही. हे अट्टहास निष्फल आहेत. पण तुकाराम महाराज ज्या अट्टहासाचं चिंतन करतात तो अट्टहास मात्र सफल अट्टहास आहे. अट्टहास आम्ही केला, शेवटचा क्षण हातात असताना करावा लागणारा अट्टहास कोणता याचं चिंतन आपण करा. मी त्या दृष्टीने आपल्याला विचार सांगतो. आपल्या हातात अगदी कमी वेळ आहे. शेवटचा क्षण, उपलब्ध झालेला क्षण हा जीवनातला जर शेवटचा क्षण मानायचा ठरला तर त्या क्षणी काय केलं म्हणजे आपल्याला आता निश्चिंतेने पावलो विसावा असं म्हणता येईल याचं चिंतन आपण करा. आणि शेवटच्या क्षणामध्ये अट्टहास जर करावा लागणार असेल तर तो फक्त एकाच गोष्टीचा करावा लागतो, तो म्हणजे भगवंताच्या नामाचा. विठ्ठला विठ्ठल. याच्यात अट्टहासाचा काय संबंध आहे मी सांगतो. आपण गीतेमध्ये चला, 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं चिंतन आपण पहा. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भाव. बरं, पुढचा श्लोक वाचा. यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमैवैति कौन्तेय. आहे ना. हा दोन्ही श्लोकाचं चिंतन आपण करा. त्याच्या खालचं ज्ञानोबारायांचं व्याख्यान वाचा. सगळं चिंतन आपण करा. त्याच्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलं. मरणाच्या शेवटच्या क्षणी म्हणजे आयुष्य संपण्याच्या शेवटच्या क्षणी जो माझं चिंतन करतो तो मत स्वरूपाला प्राप्त होतो. हे भगवंताचं बोलणं आहे ना. मग शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव घेतलं तर मला एका माणसाने असं, मी त्याच्या गावी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, आम्ही बसलो, कीर्तनामध्ये असाच काहीतरी विषय निघाला आणि त्या कीर्तनामध्ये मी असं बोललो की मरतानाच्या क्षणी जर भगवंताचं नाव घेतलं तर भगवत स्वरूपता प्राप्त होते. जीवन आधीचं कसं झालंय होतं याचा विचार करावा लागत नाही, ते जीवन धन्य होतं. हे सांगितल्यानंतर कीर्तन संपलं, आम्ही बैठकीत बसलो होतो. एक मनुष्य आला आणि त्याने सांगितलं, महाराज पुढच्या वर्षीपासून गावात पाऊल ठेवायचं नाही. म्हणलं मी काय चुकीचं बोललो, काही गावात चोरी केली का, पाकिट मागितलं, तो केलंय काय मी म्हणून गावात पाऊल ठेवायचं नाही. तो म्हणला तुम्ही काय, तो म्हणाला तुम्ही कीर्तनात काय म्हणाला, शेवटच्या क्षणी जर देवाचं नाव घेतलं तर जीवन धन्य होतं, सांगितलं ना. आता मात्र तुम्ही गावात यायचं नाही, आम्ही शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेऊ कीर्तनाला गावात येण्याचं कारण. आम्हाला युक्ती कळाली ना. आता कीर्तन ऐकायची कशा करता, काही उपयोग नाही. मी म्हटलं अगदी आनंदानं माझी कीर्तनं तुमच्या गावातली बंद झाली किंवा कीर्तन करावं याच्याकरता कोणतंच कारण गावामध्ये उपलब्ध नसेल तर त्याच्यासारखा कोणता आनंद आहे मला सांगा ना. अज्ञान नाही गावामध्ये एकमेकांबद्दल द्वेष नाही, गावामध्ये तरतम भाव नाही, गावामध्ये कुठला भेदभाव नाही, गावामध्ये अपपर भाव नाही, गावामध्ये कोणी कोणाशी मारामारी करत नाही, गावामध्ये सगळी स्वच्छता आहे, गाव सगळं परमार्थाला लागलेलं आहे. मग कशाला कीर्तन करावं लागतं. हे होत नाही म्हणून तर आम्हाला भाव आहे. हे जर तुम्ही गावामध्ये
केलं, आम्हाला कोण किंमत देणार हो? आमचा उपयोग काय? काही नाही. मी म्हटलं आनंद आहे, मला यायचं नसेल तर येणारही नाही मी, पण मला एक गोष्ट सांग, तू म्हणतोस ना की मरतानाच्या शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव घेऊन मी जीवन धन्य करतो म्हणतोयस ना, आनंदानं कर. फक्त मला एक सांग की तुझा मरणाचा शेवटचा क्षण तुला माहिती आहे काय? म्हणलं माहिती नाही. बरं, त्या क्षणी तुझ्या जिभेला भगवंताचं नाव येईलच, मला लिहून देतोस काय? म्हणलं असं कसं लिहून देता येईल? म्हणलं मग जोपर्यंत लिहून देता येणार नाही तोपर्यंत माझी कीर्तनं ऐकली पाहिजेत. विठ्ठला भगवंताने मार्ग सोपा करून दिलाय. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्तवा, नामस्मरणही करा म्हण. स्मरण मुक्तवा कलेवरम, स्मरण उक्तवा, कसं का असे ना, आपण काय जे असेल ते मला त्याची फोड करून त्याचे अर्थही सांगायचे नाही. स्मरण मुक्तवा कलेवरम म्हटलंय ना, तसाच अर्थ घ्या. मुद्दा हा आहे की आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या मुखाला भगवंताचं नाव यायचं असेल तर संपूर्ण आयुष्यभर आपल्या जिभेला त्या नावाची सवय करावी लागते, तर शेवटी ते नाव येतं. आणि आयुष्यभर त्या नावाची सवय करणं यालाच अट्टहास करणं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. म्हाताऱ्या माणसाची गोष्ट सांगतात ना, म्हातारा मनुष्य मरायला टेकला, घोंगडीवर काढून ठेवलं त्याला खाली, सगळं जवळजवळ संपलं तरी त्याचे तोंड ओठ हालत होते, म्हणून मुलांनी कान जरा जवळ नेले तोंडाजवळ. त्याचं चालू होतं वा के चालू होतं. त्याला वाटलं, मुलांना वाटलं वडील भाविक आहेत, वासुदेवा केशवा वासुदेवा केशवा. तेवढ्यात डॉक्टर आले, एक शक्तीचं इंजेक्शन दिल्याबरोबर तो बाप असा ओरडला. तो म्हणाला, अरे मूर्खांनो, वासुदेवा केशवा नाही, वासरू केरसुणी खाताय ते बघा. मी वासरू केरसुणी म्हणजे मरताना सुद्धा माणसाच्या मुखामध्ये संसारच राहणार का? कारण आयुष्यभर संसाराचं चिंतन केलंय. अट्टहास जर तो केला नाही, आयुष्यभर जिभेला नामाची सवय लावावी लागते, तर ते नाम ऐन वेळेला आपल्या मुखामध्ये येतं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, असं त्या वेळेला घडावं याच्याकरता आयुष्यभर अट्टहास करावे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तो अट्टहास केला. या जसाठी केला होता अट्टहास, म्हणजे काय केलं? काही नाही, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, हे तुकाराम महाराजांनी जे सांगितलं त्या नामाचा अट्टहास आम्ही केला, हे तुकाराम महाराज इथं सांगतात. किंवा उपनिषदाच्या अंगाने जर अट्टहासाचाच विचार करायचा झाला तर त्याचा दुसरा भाग मी आपल्याला सांगतो. उपनिषदाने एके ठिकाणी असं म्हटलंय, सकाळी मी प्रवचनामध्ये त्याचा विचार सांगितलाय. उपनिषदाने एके ठिकाणी असं म्हटलंय, आ सुप्ते हे आमृते हे कालम नयेत वेदांत चिंतया, दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. उपनिषद असं म्हणतं की जोपर्यंत झोप येत नाही, जोपर्यंत मरण येत नाही, तोपर्यंत माणसाने आपला सगळा काळ वेदांताच्या चिंतनात घालवावा. आणि दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी, कामादीनाम मनागपी किंचित अवसरम न दद्यात, हे जर उपनिषदाचं म्हणणं आहे, तर कामादिकांना आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश मिळण्याची संधीच मिळू नये याच्याकरता अट्टहास करावा लागत असतो. विठ्ठला विठ्ठला. कारण हे कामादिक जे शत्रू आहेत की नाही, हे कोणत्या क्षणी आपल्या मनामध्ये प्रवेश करतील आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करतील सांगता येत नाही. अरे त्या कामाचा स्वीकारही करावा लागत नाही. ज्ञानोबारायांनी केलेलं, भगवंतानी केलेलं दुसऱ्या अध्यायातलं जर चिंतन बघितलं, नुसतं विषयाचं स्मरण, ध्यायतो विषयान पुंसहा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. कशामुळे झालं? कामाच्या भोगामुळे झालं? नाही, ध्यायतो, नुसतं त्याचं ध्यान केलं, स्मरण केलं, कामाचं विषयाचं स्मरण. ज्ञानोबारायांनी म्हणून ध्यायतो या पदाचं चिंतन करताना स्मरण असाच शब्द वापरलाय. स्मरण शब्द का वापरला? विषयाचं स्मरण असं ज्ञानोबाराय का म्हणतात? थोडीशी युक्ती मी आपल्याला सांगतो. थोडा गमतीचा विचार ज्ञानोबारायांनी केलेला. ज्ञानोबारायांनी ध्यान शब्दाचा अर्थ विषयाच्या संबंधानं केलेलं स्मरण असं ज्ञानोबारायांनी वापरलंय. का वापरलंय? कारण स्मरण या शब्दामध्ये मरण अंतर्भूत आहे म्हणून. विषयाचं ध्यान, विषयाचं स्मरण हेच माणसाचं मरण. चला कुठंतरी लिहून ठेवा.
विषयाचं स्मरण हेच माणसाचं मरण आहे. कारण का? बुद्धिनाशात प्रणश्यती हा त्याचा परिणाम आहे ना. मग ध्यायतो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती या दोन्हीचा समन्वय एका स्मरण शब्दामध्ये होतो. स्मरण शब्दामध्ये ध्यानही होतं आणि स्मरण शब्दामध्ये बुद्धिनाशात प्रणश्यती मरणही दिसतं. म्हणून स्मरण असा एक शब्द ज्ञानोबरायांनी त्याच्याकरता वापरला. अंतःकर अरे भले भले आले पण त्यांच्या अंतःकरणामध्ये कामादिकांनी प्रवेश केलाच केला अशी कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात. एखादे तुकोबाराय असतात की वेश्या जरी आली तरी कामादिकांचा प्रवेश नाही. शिवाजी महाराजांनी धन पाठवलं, लोभाचा प्रवेश नाही अंतःकरणामध्ये. शुकाचार्यांचा समोर येऊन रंभा नाचली, कामाचा प्रवेश नाही. शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून उभी आहे, अजिबात कामाचा प्रवेश नाही अंतःकरणामध्ये. मारुतीराय लंकेला गेले, रावणाच्या उघड्या वागड्या बायका बघितल्या पण कामाचा प्रवेश अंतःकरणामध्ये झाला नाही मारुतीरायाच्या. मारुतीरायांनी भगवंताला स्पष्ट सांगितलंय, कामं दृष्ट्वा मया सर्वा विश्वस्ता रावण स्त्रिया न तुमे मनसा किंचित वैकृत्यम उपपद्यते. मारुतीराय देवाला सांगतात, रावणाच्या कामानं मोहित झालेल्या उघड्या वागड्या स्त्रिया मी पाहिल्या आहेत, अंगावरच्या वस्त्राचं भान नाही अशा एकापेक्षा एक सुंदर स्त्रिया मी रावणाच्या अंतर्महालात उघड्या पाहिल्या आहेत. पण देवा तुमच्या कृपेनं माझ्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही कामाचा विकार निर्माण झाला नाही. काय अंतःकरण असेल विचार करा. शिवाजी महाराजांच्या समोर ती सून उभी आहे, काय अंतःकरण असेल विचार करा. आणि आपलं आता ह्याच्याकरता वेगळं कीर्तन करू काय? ह्याच्याकरता वेगळं कीर्तन करू नाही. तुकोबारायांनी सांगितलं, जाई वो तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. तैसे न हो म्हणजे कैसे न हो. आमचे वैकुंठ हसी गुरुवर रामकिशन भाऊ येडशीकर सांगायचे, भाऊ असं म्हणायचे, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तैसे म्हणजे कैसे न हो. 60,000 वर्षाची तपश्चर्या करून एका अप्सरेच्या पायात मातीत घालवणाऱ्या विश्वामित्रासारखे आम्ही नाही. आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही त्यांच्यासारखे नाही. आमच्या अंतःकरणामध्ये कामादिकांनी प्रवेश केला नाही का? कारण ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या अंतःकरणात काम प्रवेश करू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि ते नाम मुखामध्ये कायम राहावं याच्याकरता अट्टहास करावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास. हा अट्टहास का करावा लागला? कारण तो अट्टहास केल्याशिवाय नावाची सवय आपल्या मुखाला लागणार नाही. एकदा मुखाला ती सवय लागली की मग माझी मजा झाली अनावर वाचा असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी अट्टहास संपले. म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा हे फल त्या दिवशी तिथं प्राप्त होईल. आणि या दृष्टीनं तुकाराम महाराजांनी केलेलं चिंतन जर बघितलं तर त्यांचा सगळा भूतकाल नामाची सवय लावण्याकरता गेला आणि त्यांचा वर्तमान हा मात्र आता निश्चिंतीने पावलो विसावा. तृष्णेची या धावा कुंटलिया, सगळी तृष्णा संपून गेली. आता अंतःकरणामध्ये तृष्णा नाही. यच्च कामम सुखम लोके यच्च दिव्यम महत् सुखम तृष्णाक्षय सुखस्य इते नारहति षोडशीम कलाम. आपल्याला त्या महाभारतामध्ये नारदांनी धर्मराजाला केलेल्या उपदेशामध्ये असं म्हटलंय की पृथ्वीवरची सगळी सुख विषयभोग आपल्याला प्राप्त झाले नाही, स्वर्गातली दिव्य सुख जरी आपल्याला प्राप्त झाली तरी आपल्या अंतःकरणातल्या वासनेच्या त्यागामध्ये जेवढं सुख आहे त्या सुखाच्या 16व्या हिश्श्या इतकी ती सुख बसत नाहीत. इतकं सुख वासनेच्या त्यागात आहे. म्हणून वासनेचा त्यागच झाला पाहिजे तर ब्रह्मसुखाची प्राप्ती तुकोबाराय बोलून दाखवतात. मगाशी आपण प्रमाण दिलंय, मला लांबवायचंही कारण नाही. तुकाराम महाराजांची अशी अनेक प्रमाण आहेत. वासनेचे मूळ छेदिल्या वाचोनी तरलोसे कोणी न म्हणावे तुकाराम महाराज बोलतात. 100 चरणाचा अभंग पाहून घ्या, त्याच्यामध्ये 2-3दा तुकाराम महाराजांनी अशा पद्धतीनं वासनेच्या त्यागाची भूमिका सांगितली. तो वासनेचा त्याग आमच्या जीवनामध्ये झाला. आता निश्चिंतीने पावलो विसावा. असा विसावा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण देखील आत्तापासून त्या अट्टहासाला लागलं पाहिजे. कोणता अट्टहास? भगवंताच्या नामचिंतनाचा अट्टहास आत्तापासून आपण केला पाहिजे. म्हणजे मग कधीतरी भविष्यामध्ये आता निश्चिंतीने पावलो विसावा असं म्हणण्याचं सामर्थ्य आणि अधिकार आपल्या ठिकाणी निर्माण होईल. तो अधिकार आपल्या ठिकाणी निर्माण व्हावा याच्याकरता नामस्मरण व्हावं. या नामस्मरण होण्याकरता नामावरची श्रद्धा वाढावी. ती श्रद्धा वाढवण्याकरता ज्ञानेश्वरी गाथ्याचं नित्यचिंतन आपल्या जीवनामध्ये घडावं. ते जर घडलं तरच नामावरचं प्रेम वाढेल, तरच नाम स्वतःहून आपल्याला घ्यावं वाटेल. आणि तसं जर घेता आलं तर आपलं जीवन धन्य व्हायचा मार्ग सुकर आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि तशा पद्धतीचं सामर्थ्य ज्ञानोबाराय तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला द्यावं याच्याकरता त्यांच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करू. थांबू. ज्ञानेश्वर
परिणिली नावरी तुका म्हणे मुक्ती 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 परिणिली नावरी आता दिवस